आधी आग लावायची आणि मग त्यावरती शेकत बसायचं ही अमेरिकेची जुनी सवय आहे। जगामध्ये कुठेही युद्ध होऊ दे किंवा मग रोगाची साथ पसरू दे, अमेरिकेच्या कंपन्यांची चांदी ही ठरलेलीच। अनेकदा तर दोन देशांना झुंजवून आपला फायदा अमेरिका करून घेत असते। आता इराण युद्धाच्या निमित्तानं पुन्हा एकदा आखाती देशांना शस्त्र विक्री करून अमेरिका याच मंदीत संधी नेमकी कशी शोधतीये बघूया। Oh, I think we've won. We've knocked out their Navy, their Air Force. We've knocked out their anti-aircraft. We've knocked out everything. We're roaming free. But from a military standpoint, they're finished. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी पुन्हा एकदा तीच स्टेप लावली खरी, मात्र त्यांच्या दाव्यात फारसा दम नसल्याचं युद्धभूमीकडे बघितल्यावर कुणीही सांगेल। युद्ध लांबत चालल्यानं अमेरिकेचं युद्धाचं बजेट दिवसेंदिवस फुगत चाललंय। एका अंदाजानुसार इराण युद्धात अमेरिकेचे 25 अब्ज डॉलर्स आतापर्यंत खर्ची पडले। त्यामुळे संरक्षण मंत्रालयाला 200 अब्ज डॉलर्सच्या अतिरिक्त निधीसाठी काँग्रेस पुढे हात पसरावे लागले। अमेरिकेसाठी हे युद्ध अत्यंत महागडं ठरत असल्याचं यावरून स्पष्ट होत असताना इराणनं आपल्या शेजारी असलेल्या अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवरही हल्ले सुरूच ठेवले। एकीकडे इस्रायलचा कोणताही कोपरा आता इराणपासून सुरक्षित नाही, तर त्याच वेळी आखाती देशांमध्ये असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळांनाही लक्ष केलं जात आहे। 3 आठवड्यापूर्वीच अमेरिकेच्या याच तळांमुळे आखाती देशांना सुरक्षित वाटत होतं आणि आता केवळ त्यांच्या अस्तित्वामुळे सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, कतार, कुवेत, ओमान आणि बहरीन यांना इराणचे फटके सहन करावे लागत आहेत। या देशांना सुरक्षा पुरवण्यात अपयशी ठरल्यानंतर अमेरिकेनं त्यातही आपला फायदा शोधायला सुरुवात केली आहे। सातत्यानं इराणचा मारा सहन करणाऱ्या आखाती देशांना आता अमेरिका शस्त्रास्त्र विकणार आहे। संयुक्त अरब अमिरात आणि कुवेतला 16.5 अब्ज डॉलर्सची शस्त्र विकणार असल्याचं अमेरिकेनं जाहीर केलं। अमिरातींना थर्ड क्षेपणास्त्रांनी युक्त संरक्षण प्रणाली, रडार, ड्रोन विरोधी प्रणाली, अमराम क्षेपणास्त्र आणि F-16 लढाऊ विमानांसाठी बॉम्ब अमेरिका देणार आहे। त्यातून 8.5 अब्ज डॉलर्स अमेरिकेच्या तिजोरीत जमा होतील, तर कुवेतला सुमारे 8 अब्ज डॉलर्समध्ये हवाई सुरक्षा प्रणाली आणि क्षेपणास्त्र संरक्षण रडार अमेरिका विकणार आहे। अमेरिकेच्या तळांबरोबरच इराणची क्षेपणास्त्र आखाती देशांमधल्या पायाभूत सुविधांनाही लक्ष्य करत आहे। परिणामी अमेरिकेनं लादलेल्या युद्धामुळेच अमेरिकेकडूनच संरक्षण साहित्याची खरेदी आखाती देशांना करावी लागते। डियोगो गार्शियावर केलेला हल्ला म्हणजे एक प्रकारे ब्रिटनच्या सार्वभौमत्वावर केलेला हल्ला आहे आणि स्ट्रॅटेजिकली भूराजकीय दृष्ट्या डियोगो गार्सिया बेट हे अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळे अमेरिकेसाठी त्याचबरोबर ब्रिटनसाठी त्याचं विशेष महत्त्व आहे आणि इराण जर त्याला सुद्धा टार्गेट करत असेल तर सरळ सरळ येणाऱ्या काळामध्ये ब्रिटन आणि इतर नाटो सदस्य राष्ट्र जी आतापर्यंत इराण विरुद्धच्या युद्धामध्ये वेट अँड वॉचची भूमिका घेत होते ते सुद्धा आता सरळ सरळ या युद्धामध्ये ओढले जाण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे संघर्षाचा फायदा घेऊन अमेरिका आता मोठ्या प्रमाणावरती आखातामधले अमेरिकेचे जे मित्र देश आहेत त्यांना शस्त्रास्त्र विकतोय, कारण त्यांना जर इराणचा सामना करायचा असेल तर त्यांना शस्त्र लागतील आणि ते शस्त्र आता अमेरिका त्यांना देण्याचा प्रयत्न करतोय। म्हणजे या माध्यमातून देखील अमेरिका पैसे कमवण्याचा प्रयत्न करतोय असं आपल्याला म्हणता येऊ शकतं। हे अमेरिकेचं नेहमीच धोरण राहिलंय। 80च्या दशकात 7 वर्षांपेक्षा जास्त काळ चाललेल्या इराण-इराक युद्धात अमेरिकेच्या कंपन्या या दोन्ही देशांना शस्त्रास्त्र विकून गडगंज झाल्या। आता पुन्हा एकदा आखातात युद्धाचा वणवा भडकवून त्यावर आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न अमेरिकेनं सुरू केलाय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।